म्हणणं आहे की सगळे लिगल झाले. हे सगळं काय आहे मी पण समजू शकतो की ठीक आहे प्रायोरिटीने MIDCचा उद्देश काय आहे, MIDC कशासाठी स्थापित करण्यात आली होती की महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट साठी हे कॉर्पोरेशन तयार करण्यात आलं होतं. आमची ही इच्छा आहे की प्रामाणिक इंडस्ट्रीने यायला पाहिजे. कृष्णा जाधव साहेब इंजिनियर आहे, त्यांना इंडस्ट्री करायची असेल तर स्वाभाविक आहे ते जागा मागतील आणि ते करतील. त्यांनी ज्यांना जागा दिलेली आहे त्यांना विचारायला पाहिजे होतं की आपल्या घरामध्ये किती इंजिनियर्स आहे, आपल्या इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स काय आहे, आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किती आणणार आहे. आणि माझं स्पष्ट एक हेच आहे की त्याचं ऑप्शन त्यांच्या नियमाप्रमाणे झालं असतं तर बहुतेक MIDCलाही जास्त पैसे मिळाले असते आणि तिथे 93 ऐवजी 150, 200, 500, 1000 एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं असतं. पण एक गोष्ट या चर्चेतून स्पष्ट झालेली आहे की सगळ्यांना मिळून MIDCचे सगळे अधिकारी मिळून एका मंत्र्याला खुश करण्यासाठी आपले सगळे नियम कसे डावलतात याचं प्रमुख उदाहरण आपण बघितलेलं आहे. माझी अपेक्षा हेच आहे की त्यांनी आता एक प्रस्ताव पाठवावा आणि पाठवण्याच्या अगोदर तुम्ही मीडियाच्या सोबत त्या एरियामध्ये जाऊन MIDCचे 2-3 अधिकारी त्या एरियामध्ये जाऊन सर्वे करा आणि तिथे आपल्या डोळ्याने बघून या की तिथे ट्रक टर्मिनसची किती आवश्यकता आहे. बहुतेक ज्यावेळी त्यांना असं वाटलं की आपल्याला सर्वे करण्याची आवश्यकता नाही आहे म्हणून कोणी गेलं नसेल तर आम्ही गेलेलो आहे, तुम्ही गेलेले आहे आणि आता प्रपोजल तयार करताना त्यांनी पुन्हा तिथे जावं आणि तिथे जाऊन काय परिस्थिती आहे ते बघावं. नाहीतर जसं मी म्हटलेलं आहे की आम्ही कोर्टामध्येही जाणार, एन्फोर्समेंट डायरेक्टरेटलाही सांगणार आहे आणि याच्यावर एक लॉजिकल कारण काय आहे की हे जग सगळे हे मासियाची लिस्ट आहे माझ्याकडे. मासियाचे जितके उद्योग करणारे आहे एंटरप्रिन्युअर्स जे आहे ते सगळं महाराष्ट्रीयन लोक आहे. त्यांचं काय आहे मासिया टेनंट एंटरप्रिन्युअर्स आहे. ते सगळं ते किरायच्या भाड्याने आपल्या छोट्या छोट्या उद्योग करत आहे. त्यांना पत्र दिलेले आहे की आम्ही तुमची जागा विकत घ्यायला तयार आहे. ते त्यांना ना देता त्यांनी हे दिलेले आहे. आज तुम्ही जे डॉक्युमेंट्स आणले होते ते नव्याने काढलेले दिसत आहेत, त्याच्यामध्ये काय काय लूप होल्स आहेत? म्हणजे जसं की लिलाव केला नव्हता, वर्तमानपत्र जाहिरात दिली नव्हती, रोजगार निर्मितीचा मुद्दा, हे सगळे मुद्दे तुम्ही सगळे शॉर्टमध्ये सांगा. नाही काय आहे की त्यांच्या इज ऑफ डुईंग बिझनेसचे जे नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये नियम नंबर 1 आहे की ऑक्शन प्रोसिजर फॉर अलॉटमेंट ऑफ प्लॉट्स. त्या ऑक्शन प्रोसिजरमध्ये त्यांच्याकडे जागाच नाही आहे शेंद्रामध्ये. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 1-2-3 प्लॉट्स आहे. तर दुसऱ्या प्लॉटसाठी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी ऑक्शन केली होती. मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे ते एम्युनिटी प्लॉट होता म्हणून ते नाही केलं. तर एम्युनिटी प्लॉट तुम्ही विकलं नाही. एम्युनिटी प्लॉटला जे रिझर्वेशन होतं त्याला डिरिझर्व करून त्याला ओपन प्लॉट केलं आणि मग नियमाप्रमाणे त्याचाही ऑक्शन करायला पाहिजे होतं. जास्त लोक आले असते, जास्त पैसा मिळाला असता, चांगली इंडस्ट्री आली असती. बहुतेक FDI जे प्रायोरिटीने फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळालं असतं. पण हे सगळं जे नियम डावललेले आहे ते फक्त मंत्र्यांच्या बोलण्यावरून, मंत्र्यांच्या आणि सरकारच्या दादागिरीमुळे हे सगळं चाललेलं आहे. येस, थँक्यू. हिंदी में बता दीजिए सर हिंदी में बता दीजिए. ऊपर रचनाकार, डेप्यूटी प्लानर ऊपर रचनाकार.